सदस्य संख्या जी पार केलेली आहे याला टेक्निकली लॉजिकली सुद्धा त्याला एक आधार आहे. आपण सर्वांनी सदस्य संख्या करताना आपल्या मोबाईलवरना आपल्या मित्र परिवाराला, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना एक लिंक पाठवली, त्याचा ओटीपी आला, तो ओटीपी घेऊन आपण ही सदस्य संख्या केली. त्यामुळे ही सदस्य संख्या जी आहे ते कोणतेही आकडे न फुगवता अतिशय व्हॅलिड आणि अतिशय जेन्युअन अशी ही सदस्य संख्या आपल्याला लाभलेली आहे. मित्रांनो, 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष या महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 14 कोटी आहे. त्या 14 कोटी लोकसंख्येमध्ये साधारणतः लहान मुलं बिलो 18 इयर्स म्हणजे 18 वर्षाची जी काही लोक आहेत ती सोडली तर इतर लोकांमध्ये 1.5 कोटी मेंबरशिप करणं हे काही सोपं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं फार मोठा टप्पा आपण या ठिकाणी गाठलेला आहे आणि मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करेन. सर्वांनीच प्रचंड मेहनत ही सदस्य संख्या करताना केली. आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. आपल्याला या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. प्रभू श्री रामाचं मंदिर अयोध्येला झाल्यानंतर पक्षाच्या वतीने आम्हाला अयोध्येला जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आम्ही ट्रेनने प्रवास केला. त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारने राहण्याची खाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती आणि मंदिर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी असताना एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे नुसतं मंदिर स्थापन झालं नाही, तर या मंदिरामुळे साधारणतः लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी सुरू झाला आणि उत्तर प्रदेशमध्ये आपल्या भक्तगणांची संख्या तर वाढलीच, पण जे टुरिझम आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यामुळे निश्चित स्वरूपात उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकार याची इकॉनॉमी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बूस्ट झालेली आहे. आताच प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला. या महाकुंभामध्ये साधारणतः 55 ते 56 कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं आणि गंगा नदीचं, गंगा आईचं दर्शन घेतलं. खूप मोठा कार्यक्रम त्या प्रयागराजमध्ये झाला. अशा पद्धतीने एक चांगले धार्मिक उपक्रम आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवले जात आहेत आणि मला खूप आनंद आहे की या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि प्रवेशानंतर जे काही आम्ही काम सुरू केलेलं आहे त्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक समाधान आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळत आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.